सोल्याची म्हणजे तुरीच्या ओल्या सोल्याची आमटी बनवायची. त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला शेंगा लागणार आहे. आता हे शेंगाचे झाडं इतक्या शेंगा आलेल्या आहे की त्या शेंगाच्या वजनाने हे झाडं काही मोडलेले आणि त्याच्यातच पाय गुतून पडले पण होते आणि गुडघ्याला लागलं, पण शेंगाच तोडल्या. आता सगळ्यात आधी ह्या शेंगा तोडून स्वच्छ धुतल्या आणि त्याचे दाणे असे 1 वाटी मोठी एवढे दाणे सोललेले आहे. आता चूल पेटवली, कढई ठेवली, त्याच्यात थोडंसं तेल टाकलं, मिरच्या अशा हाताने तोडून त्यामध्ये टाकल्या आणि हे जे दाणे सोललेले आहे ते पण यामध्ये भाजण्यासाठी टाकले. त्यानंतर 1 कांडी लसणाची घेतली, ती सोलली, तेही टाकले. त्यानंतर यामध्ये थोडासा असा आल्याचा तुकडा तोही टाकलेला आहे. आता सगळ्यात शेवट थोडेसे असे जिरे टाकायचे. ते आधीने टाकले, थोडी जळतील म्हणून आधीने टाकले मी. 1 चमचा ते टाकलं, 1 मोठा चमचा धणे टाकले वाटण्यासाठी, म्हणजे छान अशी चव येते धण्यामुळे. अख्ख्या धण्यामुळं छान अशी कोणत्याही आमटीला किंवा भाजी बनवताना मी अख्खे धणे टाकते, यामुळे चव मस्त येते. आता हे सगळं भाजून घ्यायचं. आता हे जे दाणे आहे ते जास्त न भाजता थोडेसे असे भाजून घ्यायचे. आता 2-1 चमचे मी यामध्ये खोबऱ्याचा कूट टाकलेला आहे भाजण्यासाठी, तोही थोडासा भाजून घ्यायचा आणि लगेच आता हा कूट मी मिक्सरच्या भांड्यात केला, किस न करता फक्त मिक्सरच्या भांड्यात केला, तो लगेच जळण्याची शक्यता आहे. आता मला नेमकी सांडशी सापडाना, मग पटकन सापडली आणि मी ती कढाई घेतली. आता ही पाटा स्वच्छ आधी धुतलेला होता. आता हे सगळं आपल्याला जेवढा आपण मसाला घेतला म्हणजे धने, जिरे, लसूण, मिरच्या, आलं आणि ते सोल्याचे दाणे 1 वाटी ते घेतलेले आहे भाजून, ते आपल्याला याच्यामध्ये वाटून घ्यायचं आहे. आता जाळ व्हायला चालला म्हणून मग मी त्या कढईमध्ये आमटीसाठी पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि इकडं आता पाणी उकळत आहे. तेवढ्या वेळेमध्ये आपले हे जे दाणे आहे आणि त्यातील जो मसाला आहे तोही वाटून घेतला. आता दाणे भाजल्यामुळे त्याला थोडासा असा मऊपणा आलेला आहे, त्याच्यामुळे ते पटकन असे वाटले जाते आणि बाकीचंही साहित्य थोडंसं भाजून घेतलं त्याच्यामुळे पटकन असं वाटलं जातं. आता हे वाटत असतानाच इतका छान सुगंध येत होता त्याचा, धन्याचा, लसणाचा. आता हे वाटून झालेलं आहे आणि सगळं गोळा केलेलं आहे. आता हे चिकट असल्यामुळे थोडेसे दाणे वाटल्यामुळे चिकट झाले. आता व्यवस्थित असं हाताने असं या पद्धतीने पाट्याचं सगळं जे वाटण केलेलं आहे दाण्याचं आणि मिरच्या, लसूण, आले, धणे, जिरे त्याचं ते व्यवस्थित काढून घ्यायचं आणि पाटा धुवून काढलेला आहे. आता इकडं वाटत आहे तेवढ्या वेळ तिकडं पाणीही उकळून झालं. आता पाटा धुवून त्याच ताटामध्ये मी पाणी काढलं. आता फोडणी जे उकळायला ठेवलेलं पाणी ते एका भांड्यात काढलं. 2 चमचे तेल टाकलं, त्यामध्ये आपल्याला फोडणी द्यायची. फक्त एकदा या पद्धतीने अशी तुरीच्या ओल्या सोल्याची आमटी बनवून बघा, मस्त लागते. भातासोबत किंवा भाकरीसोबत किंवा चपातीसोबत. ते यामध्ये 1 चमचा जिरे आणि 1 चमचा मोहरी असं टाकून घेतलं. ते छान असं तडतडलं की त्यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर कापून घ्यायची. वाटणालाही थोडीशी घातली होती, तोही थोडासा स्किप झाला आणि थोडी कापून घेतली. आता कढीपत्ता आणलेला आहे आणि कढीपत्ता स्वच्छ धुतला, तोही फोडणीमध्ये टाकायचा. आता थोडासा लसणाच्या पाकळ्या मी आपण म्हणजे पाट्यावरच थोड्याशा ठेचून घेतल्या, त्याही फोडणीत टाकल्या. त्यामुळे लसूण छान असा लागतो फोडणीमध्ये. आता लसूण, कढीपत्ता हे सगळं व्यवस्थित तळलं आहे आणि त्यानंतर त्याची कापून घेतलेली कोथिंबीर तीही मी फोडणीमध्ये टाकणार आहे. पण त्याआधी थोडेसे काही मसाले टाकायचे.
लसूण थोडासा अजून लाल होऊन दिलेला आहे. आता यामध्ये 1 चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट आणि 1 ते 1.5 चमचा कांदा लसूण मसाला एवढंच आपल्याला सुके मसाल्यामध्ये घातलेले. आता या ठिकाणी कापून ठेवलेली कोथिंबीर तीही फोडणीमध्ये घातली. छान असं फोडणी झालेली आहे. आता जे दाणे वाटून घेतले त्यामध्ये आधीच मी पाणी मिक्स केलं आणि या पद्धतीने आपण जसं पिठल्यासाठी खलवून घेतो त्याच पद्धतीने हे पाणी मी यामध्ये दाण्यामध्ये मिक्स केलं. जे उकळायला ठेवलं होतं ना त्याच्यातलंच थोडंसं पाणी घेतलं आणि मिक्स केलं. आता घट्ट पातळ अंदाजानुसार याच्यामध्ये पाणी टाकलं. आता थोडंसं हे सैल दिसत असलं पण जसं जसं शिजन तसं याला दाटसरपणा येईल आणि आमटी जी आपली सोल्याची जी आमटी आहे ती घट्ट होत जाते. आता जाळ थोडासा पुढं लावलेला आहे आणि छान अशी आमटी दणदणीत अशी उकळी आणून घेतलेली आहे. उकळी यायच्या आधी थोडंसं याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. तर मीठ टाकून मस्त अशी उकळी येऊन द्यायची. चवीनुसार यामध्ये मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकून एक दणदणीत उकळी अशी आणलेली आहे. आणि अशा पद्धतीने मस्त अशी उकळी आणि इतका छान असा सुगंध येत होता. थोडीशी घट्ट ही आमटी झालेली आहे. अशा पद्धतीने त्याच्यासोबत एखादी सुकी भाजी मस्त असं हे जेवणाचा मेनू झालेला आहे. अशा पद्धतीने ओल्या तुरीच्या दाण्याची सोल्याची आमटी बनवून झाली.